लासलगाव शहरामध्ये आशिया खंडातली सर्वात मोठी बाजारपेठ असल्यामुळे या ठिकाणी 5-6 जिल्ह्यातून शेतकरी बांधव कांदा विक्रीसाठी येतात आणि या लासलगावमध्ये लासलगाव ग्रामपंचायतच्या माध्यमातून 1990 साली शिवस्मारक उभारण्यासाठी समिती नेमण्यात आली व त्या समितीवर या गावातील जे प्रतिष्ठित लोक होते ते घेण्यात आले व त्या ठिकाणी त्यांनी 1990 पासून तो आजपर्यंत आर्थिक मोठ्या प्रमाणात देणग्या या ग्रामपंचायतमध्ये जमा केलेल्या आहे आणि 35 वर्ष झाले आजूबाजूच्या लासलगाव परिसरात विंचूर असेल, पाबळवाडी असेल किंवा छोटंसं आपलं गोंदेगाव असेल, या छोट्या छोट्या गावांमध्ये 6-6 महिन्यात परवानगी आणून या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक तेथील शिवप्रेमी नागरिकांनी व ग्रामस्थांनी उभे केले व महाराजांचा आदर्श हा सर्वांना दिसावा यासाठी त्यांनी स्मारक उभे केले। परंतु लासलगावात गेल्या 35-40 वर्षापासून फक्त महाराजांच्या नावाखाली देणगी गोळा करणे व तिथलाही कुठलाही हिशोब हा ग्रामस्थांना व शिवप्रेमींना देण्यात आला। लासलगाव ग्रामपंचायतमध्ये कोणी आलं, कुठलाही नागरिक आला, कुठलीही त्याला कागद लागला किंवा कुठलाही दाखला लागला असेल 1990 पासून तर त्याच्याकडून देणगी स्वरूपात या ठिकाणी रक्कम घेण्यात येत होती व ती विविध बँकेमध्ये त्यांनी ठेवलेली आहे असे समजले। परंतु आजपर्यंत त्यांनी स्मारक नाही बांधले, त्यामुळे प्रातिनिधिक स्वरूपामध्ये लासलगावाच्या युवकांच्या वतीने व शिवप्रेमी नागरिकांच्या वतीने या ठिकाणी आम्ही लासलगाव ग्रामपंचायतला ग्रामसेवक साहेबांना या ठिकाणी निवेदन दिले आहे व त्यांना सांगितले आहे की 7 दिवसात याचा लेखाजोखा हा सर्व ग्रामस्थांसमोर मांडावा व लवकरात लवकर जी जुनी समिती आहे त्यांनी जे करोडो रुपये निधी गोळा केलेला आहे तो त्या स्मारकासाठी खर्च करावा या मागणीसाठी आम्ही आज त्यांना निवेदन दिले आहे। यांनी या निवेदनाची दखल न घेतल्यास सर्वांची आमचे संबंध सर्वांची चांगले आहे, परंतु आम्हाला महाराजांकरता कटुता घ्यावी लागेल याची त्यांनी नोंद घ्यावी व जे काही इथून पुढे घडेल त्याची सर्वस्वी जबाबदारी लासलगाव ग्रामपंचायत व जी स्मारक समिती आहे छत्रपती शिवाजी स्मारक समिती 1990 साली स्थापन करण्यात आली त्याचे जे अध्यक्ष असतील किंवा खजिनदार असतील यांची असेल यांनी त्यांनी गांभीर्याने नोंद घ्यावी।